मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झालेली स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली देशातील पहिली नॉन एसी लोकल ट्रेन आता पूर्णपणे तयार असून ती मध्य रेल्वेकडे आली आहे। मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये ही लोकल दाखल झालेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही तयार झालेली स्वयंचलित सरकते दरवाजे असलेली देशातील पहिली नॉन एसी लोकल ट्रेन आता पूर्णपणे तयार झालेली आहे। याविषयी अधिकची आणि ही जी लोकल आहे ती मध्य रेल्वेकडे आलेली आहे। ही लोकलही आपण बघू शकतोय। मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये ही लोकल दाखल झाली आहे। या लोकलला स्वयंचलित दरवाजे आहेत, नॉन एसी अशी ही लोकल आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। धनंजय, नक्कीच आपण जर पाहिलं तर देशातली पहिली नॉन एसी स्वयंचलित दरवाजाची ही नॉन एसी लोकल मुंबईमध्ये दाखल झालेली कुर्ला कारशेडमध्ये आणि पुढारीच्या प्रेक्षकांना आपण या लोकलमध्ये नेमकं काय वेगळेपण आहे ते सुद्धा दाखवणार आहोत। सध्या मी कुर्ला कारशेडमध्ये आहे आणि कुर्ला कारशेडमध्ये आपण जर पाहिलं तर ही मुंबईच्या कुर्ला कारशेडमध्ये ही स्वयंचलित दरवाजाची जी नॉन एसी लोकल आहे ती दाखल झालेली। आपण आता खरं तर जर आपण पाहायला गेलं तर या आधी मुंबईकर या दरवाजात उभं राहून प्रवास करत होते, मात्र आता त्यांना तो प्रवास करता येणार नाहीये, कारण की आतमध्ये नेमकी ही लोकल कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवणार आहे। खरं तर आता आपण या लोकलच्या आतल्या भागामध्ये आलेलो आहोत आणि आतल्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर इथे हा संपूर्ण दरवाजा हा जो आहे हा कोच आहे आणि हा कोच आपण जर पाहिला तर इथे या कोच मध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे हा माल वाहतुकीचा कोच आहे आणि त्याचबरोबर इतरही डब्बे आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे एक तर टॉकबॅक सिस्टम आहे, दुसरं म्हणजे इथे स्वयंचलित पॅनिक बटन आहे आणि ज्याची सगळ्यात महत्वाने प्रतीक्षा करत होतो ती म्हणजे ही स्वयंचलित दरवाजा हा आपण पाहतोय हा एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेला। इथे आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने जाळी आपल्याला पाहायला मिळते व्हेंटिलेशनसाठी आणि त्याचबरोबर इथे एक बटन पाहायला मिळतं। जर प्रवासी संपूर्ण आत आले नंतरच ही इकडची जी लाईट आहे ती बंद होईल आणि त्याच्यानंतरच हा दरवाजा बंद होईल आणि त्यानंतर ही ट्रेन चालू। दुसरं म्हणजे इथे आपण पाहतो व्हेंटिलेशनसाठी इथे इथून जे आहे ते व्हेंटिलेशन आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने एसी लोकलची हवा इथून येते त्याचबरोबर इतरही नॉर्मल नॉन एसीची हवा येणारे कॅमेरे लागलेले आहे आणि त्याचबरोबर जर गर्दी जास्त झालेली एखाद्याला अडचण निर्माण झाली तर सीपीआर कशा पद्धतीने द्यावा त्याची माहिती सुद्धा या ट्रेन मध्ये लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बसण्याची सुविधा आहे, सगळ्या गोष्टी या ट्रेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि चेन्नईमध्ये खरं तर ही ट्रेन तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आता या ट्रेन मध्ये इथून आपण जर पाहिलं तर सगळे स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। खास करून यामध्ये महिलांचा डब्बा आहे, फर्स्ट क्लासचा डब्बा, ज्या पद्धतीने इतर डबे आहेत त्याच पद्धतीची 12 डब्यांची ट्रेन आपल्याला पाहायला मिळते। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ज्या खिडक्या आपण पाहतोय तर या सगळ्यात मोठ्या खिडक्या आहेत ज्या इतर ट्रेन मध्ये नसतात। मी उत्तर दाखवतो, इथे बाजूला आपण जर पाहिलं तर ही साधी लोकल आहे ज्यामध्ये आपण पाहतोय की 2 खिडक्या आहेत, मात्र या 2 खिडक्यांची एक खिडकी इथे तयार करण्यात आलेली आहे। ते ज्या आता सध्या ज्या लोकल लावतात त्या आहेत आणि ही स्वयंचलित दरवाजाची ही नॉन एसी लोकल इथे आपल्याला कुर्ला कारशेडमध्ये पाहायला मिळते आणि पुढारीच्या प्रेक्षकांसाठी जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। ट्रेन मुंबईमध्ये दाखल झाली, आता प्राथमिक चाचण्या आहेत आणि या सगळ्या प्राथमिक चाचण्या झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेमध्ये ही लोकल जी आहे ती येत्या काही महिन्यांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर काही गोष्टी महत्वाच्या होत्या या ट्रेन मध्ये, त्या म्हणजे व्हेंटिलेशन कसं होणार, इथे कशा पद्धतीच्या इतर गोष्टी होतील, मात्र आता त्यांनी त्यासाठी ही मोठी खिडकी दिलेली जेणेकरून इथे हवा ही या ट्रेनच्या डब्यामध्ये खेळती राहील। फक्त एका डब्यात नाही तर या 12 डब्याच्या कोच मध्ये अशाच पद्धतीच्या नक्कीच स्वयंचलित नॉन एसी लोकलची पहिली झलक तुम्ही पुढारी न्यूजवर बघू शकताय। चाचण्या होतील आणि त्यानंतर ही जी लोकल आहे ती प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होईल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
मुंबईमध्ये लवकरच आता दरवाजे बंद होणारी लोकल धावणार आहे आणि त्याची पहिली झलक तुम्ही पुढारी न्यूजवर बघितलेला आहात। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मुंबईमध्ये लवकरच दरवाजे बंद होणारी लोकल धावणार आहे।